तर सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव मारुती कितोर, ऑल्सो कॉल्ड एज एम आय एम फ्रॉम आबासाहेब गरवारे कॉलेज. अँड आपण आज SYBE ची सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीच्या SYBE ची पॅनोरामा या पुस्तकामधली काय तर द पॅलेंकिन बियरर्स ही कविता पाहणार आहोत. कमी वेळात जास्त सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे कृपया लक्ष देऊन ऐकावे ही कळकळीची विनंती. राइट. द पॅलेंकिन बियरर्स. तर पॅलेंकिन म्हणजे काय, आपण एक गाणं ऐकलं असेल पहा, मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना. दिस डोली इज कॉल्ड एज पॅलेंकिन. राईट. तर डोलीलाच काय म्हणतो आपण, पॅलेंकिन म्हणतोय, आणि त्यालाच मराठीत असा शब्द आहे की पालखी म्हणतो. राईट. तर पॅलेंकिन म्हणजेच काय, पालखी म्हणजे नवरी मुलीची पालखी म्हणजे ब्राइड्स पालखी. राईट. तर व्हॉट इज मतलब बियरर. बियरर म्हणजे तुम्ही एक शब्द ऐकला असेल की BEAR किंवा BEER. तर बियर हे बियर नाही बघल्या, ते बियर नाही. ओके, तुम्ही लक्ष द्या. तर बघ, तर बियर म्हणजे काय आहे, हे बियर म्हणजे एक पेय आहे. राईट. बेवरेज, अल्कोहोलिक बेवरेज. ते तर सर्वांना बऱ्याच जणांना माहित आहे, काही जणांना आवडत पण असेल, वास म्हणतो त्याचा, पिऊ नका. तर बियर, हे बियर म्हणजे आस्वल. तर हे आस्वल नाही बघा. नंतर पॅलेंकिन बियरर्स म्हणजे पॅलेंकिन पालखी, आस्वलच म्हणजे आस्वलांची पालखी असं नाही. तर या आणखी एक बियर शब्द आहे पहा, बियर. बियर म्हणजे वाहने. राईट. जसं ड्राईव्ह असते, ड्राईव्ह म्हणजे चालवणे, तसंच बियर म्हणजे वाहने. आणि ड्राईव्हला जर ER लागलं तर ड्रायव्हर होते, चालवणारा. तसंच बियरला BEAR ला ER लागलं तर त्याला काय होते, वाहक होते. राईट. ड्रायव्हर. तसंच बियर बियरर म्हणजे वाहक होते. इथं अनेक वचने आहे शब्द बियरर्स म्हणजे यस लागला म्हणजे एक वाहक नाही. नवरीला घेऊन जाण्यासाठी पालखीमध्ये जास्त वाहक आहेत, त्यामुळे इथं यस लागले बियरर्स म्हणजे याचं अनेक वचन काय माहिती, बियरर्सचं वाहकच होते. मराठीमध्ये वाहकही म्हणत नाही तर वाहकच. राईट. तर ही आहे पहा वाहक. तर पहा बियरचा तुम्हाला शब्द समजून आता तुम्हाला पॅलेंकिन बियरचा अर्थ कळला, तर आपण कमी वेळामध्ये जास्त सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे आपण शॉर्ट मध्ये घेणार आहोत. तर सर्वप्रथम ही कवितेचे कवीबद्दल आपण अबाउट मध्ये फक्त 2 मिनिटांमध्ये कसं 5 शब्द म्हणजे 10 मार्कास द्यायचे किंवा 5 मार्कास द्यायचे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि एक शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून मी सांगणार आहे, जे की आम्ही नॉर्मली इतिहासामध्ये यूज करतो, पण आता इंग्लिशमध्ये सुद्धा शॉर्ट ट्रिक आम्ही तयार करायला शिकलोय. तर तसंच पहा, तर सर्वप्रथम मी सांगतो की या कवितेचे जे लेखक आहेत, तर त्या लेखकाचे नाव आहे सरोजिनी नायडू. हे तर तुम्हाला परिचित असतीलच. पहा, तर यांच्याबद्दल अबाउट मध्ये मी सांगतो की म्हणजे यांच्याबद्दल अबाउट जर आपण 5 मार्काचे 5 जे मुद्दे लिहायचे तर कसे कधी आपण पाहू लवकर. तर आपल्याकडे एक शॉर्ट ट्रिक आहे पहा. त्याचं शॉर्ट ट्रिकचं नाव आहे हाय इंग्लंड यू आर ऍक्टिव्ह स्पीकर ऑफ पर्दा गव्हर्नर. आपण असं म्हणतो, म्हणजे पाठ करायला सोपं आहे पहा. हाय इंग्लंड यू आर ऍक्टिव्ह स्पीकर ऑफ पर्दा गव्हर्नर असं म्हणायचं, किंवा हाय बबली असं नाही म्हणायचं, हाय इंग्लंड म्हणायचं. राईट. तर मी लिहून घेतो पहा लगेच. तर पहा मी इथे लिहून घेतलं आहे काय, तर हाय इंग्लंड यू आर ऍक्टिव्ह स्पीकर ऑफ पर्दा गव्हर्नर याचे एक्सप्रेशन मी इथे घेतो पहा 1 मिनिटामध्ये सर्व पुसून, आणि तर आपण पहा कसं आहे ते. तर मी आता हे ट्रिक लिहून घेतलो पहा. इथं काय आहे, तर हाय इंग्लंड यू आर ऍक्टिव्ह स्पीकर ऑफ पर्दा गव्हर्नर. आता असं म्हणायचं कोणाला पण, हाय इंग्लंड, हाय बबल्या, हाय इंग्लंड यू आर ऍक्टिव्ह स्पीकर ऑफ पर्दा गव्हर्नर असं आपण म्हणू शकतो. राईट. तशाच प्रकारे आपण पाहू अर्थ. हाय म्हणजे काय हो, हाय म्हणजे हैदराबाद. ध्यान ठेवायचं, हैदराबाद ध्यान ठेवायचं. राईट. मग लिहायचं काय, तर सरोजिनी नायडू वॉज बर्न इन हैदराबाद. एवढंच लिहायचं बघा. आपल्याला 5 पॉईंट कसे काढायचे. राईट. सरोजिनी नायडू वॉज बर्न इन हैदराबाद हे एक आपल्याला पॉईंट झालं, म्हणजे सरोजिनी नायडू यांचा जन्म हैदराबाद मध्ये झाला. आणि लिहायचं असेल तर ज्यांना कोणाला जास्त एक्स्ट्रा माहिती सांगण्यासाठी तर लिहायचं वाटत असेल तुम्हाला तर काय लिहायचं, इन अँड हायली एज्युकेटेड बेंगाली फॅमिली असं तुम्ही म्हणू शकता. राईट. तर हे झालं पहा हायचं. आता पहा आपण पाहू इंग्लंड म्हणजे नेमकं काय. तर काय, शी वॉज सेंट टू इंग्लंड. राईट. त्यांना कुठं पाठवण्यात आलं, इंग्लंडला पाठवण्यात आलं फॉर हायर एज्युकेशन. उच्च शिक्षणासाठी त्यांना कुठं पाठवण्यात आलं, तर इंग्लंडला पाठवण्यात आलं. आपण लिहू शकतो या इंग्लंडवरून, म्हणजे सी वॉज सेंट टू इंग्लंड फॉर हायर एज्युकेशन. तर लिहावंच वाटत असेल तर तुम्ही असं लिहू शकता की आफ्टर कम्प्लिटेड हर सेकंडरी एज्युकेशन, म्हणजे त्यांच्या कॉलेजच्या शिक्षणानंतर त्याला पाठवण्यात आलं असं आपण लिहू शकतो. राईट. तर तुम्ही लिहायची गरज नाही किंवा एवढं म्हणजे जर लिहायचं असेल एक्स्ट्रा लिहू शकता, पण हे आपल्याला ध्यानात ठेवण्यासाठी सोपी आहे. तर तिसरं आहे पहा शिव. आता इथं पहा, तर ऍक्टिव्ह याचा अर्थ काय, आणि हे जे आहे यू आर आणि ऑफ हे सायलेंट आहेत पहा. फक्त म्हणजे ट्रिक ध्यानात ठेवण्यासाठी याचा वापर केलोय. फक्त एवढे ध्यानात ठेवायचं 6 शब्द, म्हणजे ते 6 मुद्दे आपल्याला लिहिता येतील. बरोबर ना. तर हाय इंग्लंड यू आर ऍक्टिव्ह स्पीकर ऑफ पर्दा गव्हर्नर, त्यामधलं आपल्याला आता ऍक्टिव्ह बघायचं. इंग्लंड पाहिलं ना, तर ऍक्टिव्ह पाहायचं. राईट. ऍक्टिव्ह म्हणजे काय, इथं आलं पहा ऍक्टिव्ह. शी वॉज अन ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट. राईट. शी वॉज अन ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट इन इंडियाज नॅशनल फ्रीडम मुवमेंट. नेमकं याचा अर्थ काय पाहूया आपण. ते काय होत्या मग, शी वॉज त्या काय होत्या, तर ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट होत्या, म्हणजे एक सक्षम एक कार्यरत अशा एक पार्टिसिपेंट होत्या, म्हणजे सहभागी होत्या. राईट. सहभाग घेणाऱ्या. तर कशामध्ये, तर कशामध्ये, इंडियाज नॅशनल फ्रीडम मुवमेंट. राईट. इंडियाज नॅशनल फ्रीडम मुवमेंट म्हणजे काय, भारतीय म्हणजे भारताच्या
अपॉस्ट्रॉफी एस आलेली आहे पहा, इंडिया भारताच्या राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीच्या त्या काय ऍक्टिव्ह कार्यकर्त्या होत्या, ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट होत्या, राईट. म्हणजे आपल्या ध्यान ठेवायचं सोपं आहे कशावरनं, ऍक्टिव्ह काय म्हणजे ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट, एवढं आपण ध्यान ठेवायचं. शी वॉज अन ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट इन इंडियाज नॅशनल फ्रीडम मुवमेंट. इंडियाज नॅशनल फ्रीडम मुवमेंट एमपीसी यूपीसी करणाऱ्याला प्रत्येकाला माहित असेल, राईट. नंबर 3 आहे पहा स्पीकर. व्हॉट इज अ स्पीकर? शी वॉज अन आउटस्टँडिंग पब्लिक स्पीकर. त्या असं बोलायला कुठंच घाबरत होत्या पहा, डायरेक्ट थाटपणे असं बोलायच्या. डायरेक्ट जर कोणी मुलगा जरी असेल किंवा कोणी अन्याय जर करत असेल कोणी तिथं कोणी राहू द्या, नेता असो किंवा इंग्रज असो, ते कोणाला घाबरत नव्हत्या. म्हणजे ते आउटस्टँडिंग असे ते पब्लिक स्पीकर होत्या, राईट. मग आपण काय लिहू शकतो हो या स्पीकर म्हणून ध्यान ठेवायचं तर शी वॉज अन आउटस्टँडिंग पब्लिक स्पीकर, राईट. आता ध्यान ठेवायसाठी खूप सोपे आहे. आणि तिसरा आहे पहा ए ऑफला काय आपण सायलेंट ठेवले तर पडदा. पडदा, तर पडद्याची मी थोडक्यात सांगतोय. पडदा म्हणजे काय तर पडदा, मराठीत आपण त्याला पडदा म्हणतोय किंवा इंग्लिशमध्ये आपण कोणत्याला स्क्रीन म्हणतोय. अगोदरच्या काळामध्ये पडदा पद्धत होती, पडदा सिस्टीम होती. पडदा सिस्टीम म्हणजे काय आता पण आहे हो का बरेच महिलांना सार्वजनिक रिक्षापासून म्हणजे कोणाला पाहायचं नाही किंवा लोक म्हणजे माणसांची नजर लागते अशा प्रकारे त्यांना पडदा म्हणजे बुरका. आताच ना मुस्लिम जातीमध्ये पडदा टाकले जाते हो का, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण हिजाब म्हणतो, राईट. तशाच प्रकारची पडदा सिस्टीम सर्व संस्कृतीमध्ये होती महिलांना सार्वजनिक निरीक्षणापासून दूर ठेवण्यासाठी. तर ते पडदा सिस्टीम आपण इथे पाहणार होते. पडदा म्हणजे काय तर पडदा सिस्टीम. तर इथे काय होते पहा शी वर्कड फॉर वुमन एज्युकेशन. त्या काय तर वुमन एज्युकेशनच्या म्हणजे स्त्री शिक्षणासाठी त्या सतत झडत होत्या, म्हणजे झगडत होत्या हो का, झडत नाही सॉरी झगडत होत्या, राईट. मग शी वॉज फॉर वुमन्स एज्युकेशन म्हणजे शी वर्कड फॉर वुमन्स एज्युकेशन अँड कॅम्पेन, राईट. कॅम्पेन अगेन्स्ट पडदा सिस्टीम. त्या पडदा सिस्टीमच्या अगेन्स्ट जे कॅम्पेन होत्या त्यामध्ये त्या सहभागी होत्या बघा, ते वर्क करत होत्या. कशासाठी वर्क करत होत्या? शी वुमन्स एज्युकेशन आणि कॅम्पेन अगेन्स्ट पडदा सिस्टीमच्या अगेन्स्ट आणि वुमन एज्युकेशनच्या अगेन्स्ट, त्या वुमन एज्युकेशनच्या अगेन्स्ट नाही वुमन एज्युकेशन मिळवण्यासाठी त्या वर्क करत होत्या, राईट. मग आपल्या ध्यान ठेवायचं खूप सोपं आहे बघा काय शी वर्कड फॉर वुमन्स एज्युकेशन अँड कॅम्पेन अगेन्स्ट पडदा सिस्टीम. म्हणजे पडदा सिस्टीम ध्यान ठेवायचं. किंवा जर तुम्हाला ध्यानात नसेल तर शी वर्कड फॉर अगेन्स्ट पडदा सिस्टीम असं पण आपण लिहू शकतो, राईट. ध्यानात राहण्यासाठी मी एक्स्ट्रा लिहू काय प्रॉब्लेम नाही. आता नंबर 3 आहे पहा गव्हर्नर. व्हॉट इज बाय गव्हर्नर? तर गव्हर्नर म्हणजे दुसरं तिसरं या नोटावरचं गव्हर्नर नाही, तर गव्हर्नर म्हणजे जे राज्यपाल असतात त्यांना आपण गव्हर्नर म्हणतो इंग्लिशमध्ये, बरोबर. तर त्याच प्रकारे पहा मग शी वॉज द फर्स्ट वुमन गव्हर्नर. त्या काय होत्या भारताच्या पहिल्या स्त्री गव्हर्नर होत्या, स्त्री राज्यपाल होत्या किंवा महिला राज्यपाल होत्या. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या तर सरोजिनी नायडू होत्या. यांचं नाव तुम्ही जिंदगी विसरणार नाही पहा. ही जर पालंकिन बियर जर कविता असेल तर त्याचे लेखक किंवा त्याची कवित्री कोण आहेत म्हटलं तर आपण काय सांगणार आहोत सरोजिनी नायडू. आपण एवढी माहिती तर बघणार ना त्यामुळे. शी वॉज अन फर्स्ट वुमन गव्हर्नर, राईट. त्या काय होत्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. कोणत्या भारताच्या तर इंडिपेंडंट इंडिया, ओके, स्वतंत्र भारताच्या. अगोदर आपल्याकडे एका सिस्टीम वगैरे नव्हती राज्यपाल वगैरे, त्यांचंच होते ते जनरल वगैरे करण्याचं. मग स्वतंत्र भारतात इंडिपेंडंट इंडिया म्हणजे 15 ऑगस्ट 1947 जेव्हा आपल्या स्वातंत्र्य भेटलं तेव्हा राज्यपालाची नियुक्ती करायची होती. तर तेव्हा सर्वप्रथम म्हणून सरोजिनी नायडू यांना राज्यपाल नेमण्यात आलं होतं उत्तर प्रदेशचे, राईट. तर त्यामुळं त्या काय झाल्या पहिल्या वुमन गव्हर्नर झाल्या. ही ध्यान ठेवायला आपल्याला खूप सोपं आहे. तर आपण जास्त वेळ करता पुढच्या मुद्द्याकडे वळूया. तर आताच आपण अबाउट द पोएट्री पाहिल्या पहा, अबाउट द ऑथर पाहिल्या. आता आपण काय पाहायचं अबाउट द पोएम पाहायचं. त्यांची सेंट्रल थीम काय आहे ते आपण पाहूया. त्यात तुम्हाला मराठीतून सांगतो पहा. ही जी कविता आहे ही कविता ते सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली आहे आपल्याला माहित आहे, परंतु याचं जे भाव व्यक्त आहे त्यांचं जे म्हणणं आहे तर नेमकं ते कोण म्हणते तर जे पॅलंकिन बिअरर्स आहेत ते याचं आपण एक इमॅजिनेशन क्रिएट करा पहा. पॅलंकिन बिअरर्स आहेत तर पालखी वाहक आहे ते घेऊन चालले, पालखीला नवरीला घेऊन चालले आणि ते एक मस्त प्रकारे असं ट्रेडिशनल फॉक सॉन्ग म्हणजे एक पारंपरिक पद्धतीने ते गाणं म्हणत चाललेत. आणि ते जे गाणं म्हणत असते ते कविता स्वतःच्या भावामध्ये व्यक्त केली आहे. म्हणजे सर्व जे आहेत ते कोण म्हणणार आहे तर ते पॅलंकिन ते बिअरर्सच म्हणणार आहेत. फक्त कवी सांगाली कवी जे आहे ते सांगत आहेत ते जे काय म्हणत असतील किंवा त्याचा भाव काय असेल हे सांगत आहेत. एवढं ध्यान ठेवा पहा, तुम्हाला लिहायला खूप सोपं असेल. आणि मी शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला सेंटर ऑफ थीम फक्त एका मिनिटात कशी घ्यायची आणि 2-4 तर मुद्दे कसे लिहायचे पहा मी सांगतो थोडक्यामध्ये. तर ट्रिकचं नाव आहे पहा किंवा ते ट्रिक जे आहे तर ट्रिक आहे ट्रेडिशन काय लिरिकल ट्रेडिशन कॅरिंग व्हॉइस. काय लिरिकल ट्रेडिशन कॅरिंग व्हॉइस एवढं ध्यान ठेवायचं. म्हणजे 4 शब्द आणि तिथे जाऊन आपण 4 मुद्दे लिहून घेऊ शकता पहा. तर नेमकं काय तर लिरिकल मध्ये काय शिवायचं तर दिस इज अ लिरिकल पोएम, राईट. दिस इज अ काय आहे हे काय तर एक लिरिकल पोएम आहे, राईट.
तर एक लिरिकल पोएम आहे राईट. मग हे ध्यान ठेवायचं, दिस इज अ लिरिकल पोएम दॅट कॅन बी डिस्क्रायबिंग, म्हणजे वर्णन कशाच करत आहे हो, ब्राइड्स जर्नी इन अ पालंकिन, म्हणजे त्या नवरीचे नवरीचा जे प्रवास आहे कशामध्ये, पालंकिन मधला, म्हणजे काय पालखी मधला जे प्रवास आहे ते डिस्क्राईब करत आहे. एवढं तर आपल्याला लिहिताच येते हो का. फक्त हे काय लिरिकल एवढं ध्यान ठेवा, पोएम कशी आहे तर लिरिकल पोएम आहे, एवढं जरी वाक्य ध्यान ठेवायचं खूप चांगलं. पण तू ध्यानात एवढे राहते की दॅट कॅन बी डिस्क्रायबिंग ब्राइड जर्नी इन अ पालंकिन, म्हणजे कशामध्ये, पालंकिन मधली ब्राइड्स जर्नी काय तर त्या नवरीच्या प्रवासाचं डिस्क्रायबिंग करत आहे राईट. हे लिहिता येते आपल्याला. नंबर 2 आहे पहा ट्रॅडिशन. व्हॉट इज बाय ट्रॅडिशन, ट्रॅडिशन म्हणजे काय तर परंपरा राईट. तर मग इथं काय, दिस इज अ लिरिकल पोएम रिटन इन अ ट्रेडिशन ऑफ अ फोक सॉन्ग. तर आपण हे वाक्य डबल लिहू शकता पहा, दिस इज अ लिरिकल पोएम, हे एक लिरिकल पोएम आहे रिटन इन अ ट्रेडिशन, म्हणजे ते कशा दिले आहे तर ट्रेडिशन म्हणजे पारंपरिक पद्धतीने लिहिले आहे. म्हणजे अगोदरच्या कविता कशा आहेत ना, पारंपरिकच आहेत ना, तसंच रिटन इन अ ट्रेडिशन ऑफ अ फोक सॉन्ग. फोक सॉन्ग तर आपल्याला माहितीच आहे, फोक सॉन्ग म्हणजे काय, ज्या कवितेला ताल सूर लय असते त्याला फोक सॉन्ग म्हणतात. म्हणजे ते जे गाणं जे आहे ते ताल सुरात म्हणत चालले आहेत, तर त्या पद्धतीने ट्रेडिशन मध्ये लिहिलेले आहे, म्हणजे एक परंपरेमध्ये लिहिलेली आहे ही कविता, म्हणजे म्हणत आहेत ना असं या कवितेचा याचा अर्थ होतोय. तर आपण लिहायचं काय तर ट्रेडिशन म्हणजे दिस इज अ लिरिकल पोएम रिटन इन अ ट्रेडिशन ऑफ अ फोक सॉन्ग राईट. हे आपण ट्रेडिशन आपण सांगू शकतोय. आता कॅरिंग वर काय लिहायचं, हे तर खूप सोपं आहे बघा. द बिअरर्स कॅरिंग ऑफ पालंकिन. तर बिअरर्स काय करतात, काय वाहून नेत आहेत, तर कॅरिंग करत आहेत, काय वाहून नेत आहेत तर पालंकिन वाहून नेत आहेत ना, म्हणजे ते काय पालखी वाहून नेत आहेत आपल्याला सांगतायत राईट. तर बबली लक्ष दे नाही, हा बबल्या लक्ष दे. तर द बिअरर्स कॅरिंग अ पालंकिन ऑफ अ ब्राइड्स, तर काय वाहून नेतात, पालंकिन ऑफ अ ब्राइड, म्हणजे नवरीची काय पालंकिन वाहून नेत आहेत विथ सिंगिंग अ सॉन्ग. एवढं आपल्याला लिहिता येतो काय, माझ्या स्वतःने क्रिएट केलेले म्हणजे वाक्य आहेत किंवा आपल्या पुस्तकात तुम्ही शेवटी वाचलं तुम्हाला तर तिथेच आहे, पण थोडंफार म्हणजे घेऊन काढलेले आहे राईट. मग त्याच्यामध्ये थोडंफार सिम्प्लिफाय करून तुम्हाला सांगण्यासाठी. तर द बिअरर्स कॅरिंग अ पालंकिन ऑफ ब्राइड, आपण लिहू शकतो की द बिअरर्स कॅरिंग अ पालंकिन ऑफ ब्राइड विथ सिंगिंग अ सॉन्ग, म्हणजे गाणे म्हणत ते काय तर नवरीची पालखीला ते घेऊन चालले, तेवढं आपण सांगू शकतो बरोबर. नेक्स्ट आहे पहा, तर व्हॉइस. व्हॉइस म्हणजे काय, व्हॉइस म्हणजे पहा, व्हॉइस म्हणजे आवाज राईट. द पोएट गिव्स हर व्हॉइस, इथे राहून गेले पहा, हर व्हॉइस. द पोएट गिव्स हर व्हॉइस, पोएट काय केले त्यांचा आवाज दिले राईट, ते स्वतः नाही तिथं, किंवा ते पोएट जे आहेत ते पालखी वाहक नाहीत, ते त्यांचा आवाज दिलेत, कोणाला आवाज दिलेत, टू हर्ट्स अँड माइंड ऑफ पालंकिन बिअरर्स राईट. त्यांचं हृदय आणि माइंड, म्हणजे पालंकिन बिअरर्स जे वाहक आहेत त्यांचं हृदय काय म्हणत असेल, त्याचं माइंड, त्याचं दिमाग काय म्हणत असेल, तर त्याच्या दिमागाला आणि त्याच्या हृदयाला, म्हणजे त्याचं भाव व्यक्त करण्यासाठी त्यांनी काय दिले, त्यांची व्हॉइस दिली. फक्त त्याने म्हणजे त्यांच्या याच्यातून मांडले, पण भाव कोणाचा आहे तर बिअरर्स आहे बरोबर राईट. द पोएट गिव्स हर व्हॉइस टू हर्ट्स अँड माइंड ऑफ पालंकिन बिअरर्स, एवढं आपण लिहायचं बघा. मग पोएट काय केली, त्यांना एक आवाज दिले कोणाला तर हर्ट्स अँड माइंड ऑफ पालंकिन बिअरर्सच्या हृदय आणि म्हणजे त्याच्या भावनेला आवाज दिले, एवढं आपण म्हणू शकतो. आशा करतो की तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त ध्यानात राहील किंवा ते परीक्षेत लिहू शकाल. तर माणूस हा चुकीचा पुतळा आहे, तसंच मी पण माणूस आहे, त्यामुळे माझं पण काही चुकू शकते, चुकलं तर माफ करा आणि कमेंटमध्ये जर काही चुका असतील तर सांगा, म्हणजे दुसऱ्यांना ते सिम्प्लिफाय करून सांगता येते बरोबर. तर आपण डायरेक्ट आता वेळ न घेता डायरेक्ट कवितेकडे वळूया. तर आता आपण कवितेच्या मेन मुद्द्याकडे येऊ पहा, थेट आपण डायरेक्ट कवितेच्या मेन मुद्द्याकडे येणार आहोत आणि नेमकं कविता काय म्हणते ते समजून घेणार आहोत पहा. तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही पाहू शकता, किंवा याचे स्क्रीनशॉट पाहून, किंवा जर गुगलवर जर पाहत असेल तर कुठे पाहिजे त्याला पाहायचं आपण, किंवा लिहून घेऊ शकता पहा. तर आपण या समजून सांगू नेमकं. तर लाईटली वी बिअर अलॉंग, नेमकं काय म्हणतात पहा, लाईटली वी बिअर अलॉंग, म्हणजे मी मराठीत चांगल्याच्या पद पहा, लाईटली वी बिअर हर अलॉंग राईट. तर काय लाईटली म्हणजे हलके आपण रात्री जेवण कसं करतो, हलका जेवण करतो ना, म्हणजे हलकं जेवण, लाईट जेवण करतो रात्री म्हणतात ना, तसंच बघा नाही, लाईटली वी बिअर अलॉंग, आम्ही काय करतो होता, बिअर म्हणजे आधी सांगतो की वाहन राईट, बिअर म्हणजे वाहत आहोत, म्हणजे काय हर अलॉंग, आमच्या सोबत. अलॉंग म्हणजे काय हो, अलॉंग म्हणजे सोबत राईट. हर अलॉंग, बिअर म्हणजे वाहने, ते वाहून नेत आहेत राईट. तर लाईटली वी बिअर अलॉंग, ते काय करतात म्हणजे असंच मस्त गाणी घेऊन चालत आणि ते म्हणते की लाईटली वी बिअर अलॉंग, म्हणजे असं म्हणत आहेत, म्हणजे ते एक गेय स्वरूपाची कविता आहे ना, फॉक सॉन्ग आहे त्याप्रकारे. मग आम्ही इथे काय करतात, आम्ही हळूहळू तिला आमच्यासोबत वाहून घेऊन जातात, म्हणजे आम्ही नेत आहोत असं, म्हणजे घेऊन जात आहोत असं याचा अर्थ होते पहा. मराठीतून लिहायचं असेल तर तुम्ही त्याचा अर्थ समजून घ्यायचा, आपल्याला मराठीतून लिहायचं नाही बरोबर. तर आता नेक्स्ट लाईन पहा, शी स्वेज लाईक अ फ्लावर इन द विंड ऑफ अवर सॉन्ग. शी स्वेज म्हणजे काय, असं डुलते पहा, एखादा वारा आल्यावर एखादा बगीच्यामध्ये जे फुल असं डुलते ना, तशाच प्रकारे शी काय करत आहे, स्वेज करत आहे राईट. मग शी स्वेज लाईक अ फ्लावर म्हणजे राईट, फ्लावर इन द विंड ऑफ अवर सॉन्ग.
फ्लावर जसं डुलते ना तशाच प्रकारे शी काय करत आहे, म्हणजे ती काय नवरी काय करत आहे, डुलत आहे. शी म्हणजे आता इथं पालखी नाहीये, ती काय तर नवरी आहे. नवरी कसं काय, नवरी किंवा आपण इथं पालखी म्हणू शकत नाही, कारण शी म्हणजे त्या नवरीचं तिथं वर्णन करत आहे. मग शी स्वेज लाईक अ फ्लावर इन द विंड ऑफ अवर सॉन्ग. तर जसं वाऱ्याच्या तालावर ते डोलते तशाच प्रकारे ती नवरी सुद्धा काय डोलत चालली आहे. म्हणजे परंतु या वाऱ्यावर डोलत चालली नाही, ती कशावर चालली, विंड ऑफ अवर सॉन्ग म्हणजे आमच्या गाण्याच्या वाऱ्यावरती काय करत आहे, डोलत आहे. मग ती असे चालली आहे, राईट. तर हे बिअरस असं म्हणते, राईट. मग शी स्कीम्स लाईक अ बर्ड ऑन द फोम ऑफ अ स्ट्रीम. आता याचा अर्थ काय, तर आपल्या इथं काय हे तर माहित असेल, स्वेज म्हणजे डुलणे. एवढं जरी नाही ठेवलं आपल्याला समजून जाते बघा. मग शी स्वेज लाईक अ फ्लावर इन द विंड ऑफ अवर सॉन्ग, याचा अर्थ तुम्हाला समजला असेल. शी स्कीम लाईक अ बर्ड, राईट. शी स्कीम्स लाईक अ बर्ड ऑन द फोम ऑफ अ स्ट्रीम. ते सी स्कीम्स लाईक अ बर्ड, पक्षासारखे, राईट. स्कीम्स म्हणजे काय हो, स्कीम्स म्हणजे क्विकली मूव्ह, म्हणजे क्विकली मूव्ह. जसं पाणी किंवा पाणी जर आपण याच्यावर टाकलं पाण्यावर किंवा आपण तेल जर टाकलं तर ते कसं क्विकली मूव्ह होते ना, त्याला काय म्हणतात, क्विकली मूव्ह. म्हणजे स्कीम म्हणजे सरकणे, लवकरात लवकर सरकणे, याला आपण काय म्हणतोय, स्कीम म्हणतोय. लाईक अ बर्ड ऑन अ फोम ऑफ अ स्ट्रीम. आता फोम म्हणजे काय हो, फोम म्हणजे फेस, जे साबणाचा किंवा कशाचा फेस असते हो, आपल्या सोड्याचा फेस असते ना, ते फेस म्हणजे फोम. आणि स्ट्रीम म्हणजे दुसरं तिसरं काय नसून प्रवाह आहे. एखादा पाण्याचा प्रवाह आहे, असं पाणी इथं पडत आहे आणि इथं काय होतं, फोम तयार होते, राईट. जे फोम त्या पाण्याच्या प्रवाहावर जसं क्विकली मूव्ह होते किंवा म्हणजे जसं किंवा एक पक्षी, तुम्हाला डक माहिती आहे, बदक, ते बदक जसं क्विकली मूव्ह होत राहते, बरोबर ना, त्या पाण्याच्या आपल्याला पण कळत सुद्धा नाही, राईट. मग ते जसं ती पण काय करत आहे, क्विकली मूव्ह होत आहे. लाईक अ बर्ड ऑन द फोम ऑफ अ स्ट्रीम. लाईक अ बर्ड, जे पक्षी त्या याच्यासारखं, त्या फेसासारखं, जसं त्या प्रवाहावर जसं क्विकली मूव्ह होतात ना पक्षी, त्या फेसासारखं, म्हणजे पक्षी सुद्धा त्या फेस, जसं फेस जाते तसं ते पक्षी सुद्धा क्विकली मूव्ह होतात, बरोबर. बर्ड ऑन अ, म्हणजे लाईक अ बर्ड म्हणजे पक्षासारखं, ऑन अ फोम ऑफ अ स्ट्रीम, राईट. म्हणजे त्या प्रवाहाच्या फेसाप्रमाणे जसं पक्षी मूव्ह होतात तशाच सारखं नवरी सुद्धा, तिचं वजन काय तर कमी जास्त असेल 10-20 ते 50 किलो, तसेच नवरी सुद्धा असं क्विकली मूव्ह होत आहे, कळच लागत नाही, म्हणजे पत्ताच लागत नाही तिला. म्हणजे नेमकं म्हणजे तसेच ही काय करत आहे, नवरी सुद्धा क्विकली मूव्ह होत आहे, असं कोण म्हणते तर बिअरर्स म्हणतात, राईट. याचा इथं आपण अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करूया. नंबर 3 आहे पहा, सी फ्लोट्स लाईक अ लव्ह फ्रॉम द लिप्स ऑफ अ ड्रीम. आता तर माहित असेल बघूया तुला, बरोबर ना. तर काय, सी फ्लोट्स लाईक अ लव्ह, राईट. ती काय करतो, फ्लोट्स म्हणजे काय, तरंगणे. कोणती वस्तू फ्लॉट्स करते, राईट. आपण सुद्धा फ्लॉट करतोय एखाद्या याच्यामध्ये, म्हणजे नदीत वगैरे पोहायला गेल्यावर, बरोबर. मुलांना माहित असेल, जे पोहायला हमेशा जाते माझ्यासाठी, तर मला पण पोहायला आवडते तसंच, म्हणजे त्या वृत्तीसारखी, त्या पोहण्याच्या वृत्तीसारख्या म्हणतोय, म्हणजे माझ्यासारखं, म्हणजे दिसण्यासाठी माझ्यासारखं म्हणत नाही. तर पहा, सी फ्लोट्स लाईक अ लव्ह फ्रॉम द लिप्स ऑफ अ ड्रीम. लाईक अ लव्ह, राईट. लाईक अ लिफ्ट फ्रॉम द लिप्स ऑफ अ ड्रीम. ती फ्लॉट करत आहे अशी, म्हणजे ती तरंगत आहे. कसं तर यस माय लव्ह फ्रॉम द लिप्स ऑफ अ ड्रीम, स्वप्नामध्ये. आता काय बघ पहा, माझे मित्र पण आहेत बबल्याचं, तू सुद्धा, मला माहिती आहे, रात्री झोपते पहा, रात्री अचानक हसते पाहू, खुद हसते ते, म्हणजे त्याचे जे लिप्स आहेत ते असं फ्लॉट्स होतात, म्हणजे मस्त तरंगतात हो का. मग त्याचप्रमाणे ही काय, ती सुद्धा काय तरंगत आहे. कसं तर लव्ह फ्रॉम द लिप्स ऑफ अ ड्रीम, म्हणजे हसण्या, म्हणजे लव्ह म्हणजे हसणे, फ्रॉम द लिप्स म्हणजे कुठल्या हसणं, तर हसणं कुठले हसणे, तर हसणं कुठलं, तर लिप्स ऑफ अ ड्रीम, स्वप्नात ते जे हसणारे होठा असते, जसं ते तरंगतील सर छान प्रकारे हसताना मागं मोरी, तर तशाच प्रकारे ती सुद्धा काय करत आहे, फ्लॉट करत आहे, असं आपल्याला सांगता येते. तर बघूया, लक्ष द्या. आता मॅच संपली ना, इंग्लंड आणि भारत होता, मॅच संपली, आता सर्व झालंय. तर आता थोडं लक्ष दे, मॅच बघत आहे बाहेर, मी खूप वेळ झाला. तर गेली वी ग्लीड अँड वी सिंग. आता गेली म्हणजे तिकडे गेली नाही, तर गेली म्हणजे काय, तर गेली म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसून आनंदाने. गेली म्हणजे आनंद आणि ग्लीड म्हणजे सरकणे. ते काय म्हणतात, बिअरर्स, गेली आम्ही आनंदाने काय करत आहोत, वी ग्लीड करत आहोत, आम्ही तिला काय करतो, सरकत देत आहोत ना, म्हणजे आनंदाने आम्ही सरकत देत आहोत तिला, राईट. पण आम्ही, तर कसं, तर आम्ही गात सरकत देतात, म्हणजे वी सिंग किंवा विथ सिंग, इथं काय दिलं तर वी सिंग दिलं, ओके. तर गेली वी ग्लीड अँड वी सिंग, राईट. तर इथे एक वाक्य आहे पहा, काय, तर वी बिअर अलॉंग लाईक अ पियर ऑन अ स्ट्रिंग. याचा अर्थ पहा, वी बिअर, आम्ही काय तर वाहून येत आहोत, कसं,
अलॉंग म्हणजे सोबत वाहून नेत आहोत. कसं लाईक अ पियर ऑन अ स्ट्रीम. इथं पहा प्रत्येक एक म्हणजे खास बात या गोष्टीची काही लाईकच आहे त्याला. पहा किती इथं पहा इथं काय लाईक अ फ्लावर, लाईक अ बर्ड, लाईक अ लव्ह. इथं काय आहे तर इथं लाईक अ पियर म्हणजे काय? पियर म्हणजे मोती, राईट. पियर म्हणजे मोती ऑन अ स्ट्रिंग म्हणजे काय? एखादा धाग्याला आपण स्ट्रिंग म्हणतोय किंवा एखादा तार असेल तर तारामध्ये जर आपण एखादा मोती टाकला तर ते कसं मस्तपैकी असं फ्लॉट होत जाते, राईट. म्हणजे तरंगते ना. तशाच प्रकारे वी बियर आम्ही सुद्धा काय करतो म्हणजे ते वाहक म्हणत आहेत पालखी वाहक काय म्हणतात आम्ही वी बियर अलॉंग आम्ही त्याला सोबत घेऊन जातो लाईक अ पियर. त्या मोती जसं त्या स्ट्रिंग मध्ये जाते ना, जसं ते वाहत जाते मोती जरी कोण टाकलं त्या स्ट्रिंग मध्ये असं कसं वाहत जाते एकदम, तर तशाच प्रकारे आम्ही सुद्धा तिला काय करतो होता वाहून येत आहोत असं कोण म्हणते. तरी कवित्री त्यांची भावना व्यक्त करताना सांगते आपण. तर लगेच जास्त नाही वेळ आपण पुढचे कडवं पाहू. पहा म्हणजे हे एवढे लाईन झाले ना, नेक्स्ट 5 लाईन पाहू. तर पहा लगेच आपण कमी वेळामध्ये जास्त शिकण्यासाठी आपण दुसरं कडवं इथे लिहून घेतलेले आहे. ते कडवं आपल्याला कंप्लीट झाले आहे. तर दुसऱ्या कडव्यामध्ये काय आहे तर सॉफ्टली वी बिअर अलॉंग म्हणजे काय तिथं काय होतं फर्स्ट कडव्यामध्ये काय होतं लाईटली वी बिअर अलॉंग, राईट. इथंच काय तर सॉफ्टली सॉफ्ट म्हणजे काय होतं हळुवारपणे. सॉफ्ट म्हणजे असं मौसम नाही हो का, सॉफ्ट म्हणजे हळुवारपणे, बरोबर. तर सॉफ्टली इथं आपण लिहू शकतो सुद्धा सॉफ्टली म्हणजे हळुवारपणे वी बिअर अलॉंग आम्ही काय करतो आहोत तिला घेऊन जात आहोत, सोबत घेऊन जात आहोत किंवा वाहून नेत आहोत म्हणजे घेऊन जात आहोत आपण असं म्हणू शकता. हे आपल्याला सांगायची गरज नाही, पहिल्या वेळेला जायचं कविता फक्त तिथे लाईटली होते तर सॉफ्टली आहे, राईट. आता नंबर 2 शी हँग्स लाईक अ स्टार इन द ड्यू ऑफ अवर सॉन्ग. शी हँग्स म्हणजे काय पंखा काय करतो आपण लटकवतो, हँग्स करतोय किंवा एखादा शर्ट आहे ते शर्ट सुद्धा कुठं हँग करतोय ना, त्याच्याच प्रकारे ती काय केली बाबा शी हँग्स ती सुद्धा लटकत आहे. कशी लाईक अ स्टार इन द ड्यू ऑफ अवर सॉन्ग. स्टार म्हणजे काय कोणत्याही चमकणाऱ्या वस्तूला आपण काय म्हणतो स्टार म्हणतो, राईट. सूर्याला सुद्धा आपण स्टार म्हणतो, राईट. तशाच प्रकारे तर ड्यू माहित असेल तुम्हाला. ड्यू म्हणजे काय नेमकं तर ड्यू म्हणजे दव. याला दव. आता हिवाळा चालू असेल तर हिवाळ्यामध्ये एका गवतावर दव असते पहा छान असं मस्त बिंदू असल्यासारखं आणि त्याचा जर प्रकाश जर पडला तर स्टार सारखं चमकते, राईट. मग ड्यू त्या दव द स्टार इन द ड्यू म्हणजे त्या ड्यू मधला स्टार म्हणजे थोडं प्रकाश पडला चमकीला चमकते ना, तर त्या ड्यू मधला जे स्टार आहे तर त्याप्रमाणे ती कसं आहे तर ते दव एखाद्या म्हणजे आता पहा याचं एकूणच भावार्थ म्हणजे नेमकं काय ते गवत आहे, गवताची पात आहे, राईट. त्याच्यावर काय आहे एक ड्यू आहे म्हणजे एक दव आहे, त्याच्यावर सूर्यप्रकाश पडला म्हणजे स्टार तयार झाला ते, राईट. तर ड्यू जसं लटकते ना असं मस्त खाली वरी, तशाच प्रकारे ती सुद्धा काय करत आहे हँग करत आहे म्हणजे ती जसं थोडंफार म्हणजे असं खाली वरी फ्लॉट्स करत आहे म्हणजे लटकत आहे. कशावर ऑफ वर सॉन्ग आमच्या गाण्यावर, राईट. आमच्या गाण्यावर त्या ड्यू प्रमाणे ती सुद्धा काय करत आहे लटकत आहे. एवढंच आहे याचा अर्थ. माय हो की समजते की बघूया लक्ष दे बरं काय. शी हँग्स लाईक अ स्टार इन अ ड्यू ऑफ अवर. सगळ्याचा अर्थ मला समजला असेल. स्टार म्हणजे काय आपण तारा म्हणू शकतोय, ड्यू म्हणजे द ऑफ अवर सॉन्ग आमच्या गाण्यावर ती काय करत आहे हँग्स करत आहे. आता नंबर 3 पहा काय नेमकं शी स्प्रिंग्स लाईक अ बीम ऑन द ब्रो ऑफ अ टाइड. आता व्हॉट इज मीन बाय दिस मीनिंग हे थोडं तुम्हाला समजायला अवघड जाईल पण हे खूप सोपं आहे पहा. सी स्प्रिंग म्हणजे काय टिंगिंग आपण स्प्रिंग पाहतो ना असं दाबले वर जाते, राईट. स्प्रिंग म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसून तर इथे स्प्रिंगचा अर्थ दिलेला आहे पहा. स्प्रिंग म्हणजे मूव क्विकली, राईट. म्हणजे क्विकली मूव होते ना. स्प्रिंग कसं होते क्विकली मूव होते, राईट. मग ती स्प्रिंग जशी क्विकली मूव होते ना तर तशाच प्रकारे ती म्हणजे अशी तवाच खाली तवाच वरी किंवा तवाच म्हणजे तेव्हाच इथं तेव्हाच तिथं झाली, राईट. बरोबर चालू आहे का. तर पहा शी स्प्रिंग्स लाईक अ बीम ऑन द ब्रो ऑफ द टाइड, राईट. ते काय म्हणते पहा शी स्प्रिंग्स लाईक अ बीम ऑन द ब्रो ऑफ अ टाइड. आता काय स्प्रिंग म्हणजे दुसरं काय आपण स्प्रिंग पाहिजे टुंग आपण दाबतो ना स्प्रिंग म्हणजे स्प्रिंग म्हणजे याचा अर्थ होतो क्विकली मूव, राईट. स्प्रिंगचा अर्थ जर तुम्हाला लिहायचा असेल तर तुम्ही काय लिहू शकता क्विकली मूव, राईट. स्प्रिंग म्हणजे ऑल्सो क्विकली मूव. जसं स्प्रिंग क्विकली मूव होते त्याला स्प्रिंग म्हणतो म्हणून त्याला आपण जे स्प्रिंग असते त्याला आपण स्प्रिंग म्हणतो, बरोबर. स्प्रिंगला स्प्रिंगच म्हणतो. लाईक अ बीम ऑन द ब्रो ऑफ अ टाइड. आता याचा अर्थ आपल्याला समजायला खूप अवघड जाईल तर मी तुम्हाला सोपं करून सांगतो पहा. लाईक अ बीम ऑन द ब्रो ऑफ अ टाइड. आता इथं जर अर्थ जर काढत बसले आपण ब्रो म्हणजे बवाळ्या कपाळ, बीम म्हणजे लहर वगैरे तर आपण काय करतो सोपी आयडिया सांगतो. तुम्हाला भरती ओटी माहित असेल बघा हो का. एवढं मोठं झालं म्हणजे भरती ओटी तर माहितच असेल. तर भरती ओटी मध्ये काय असते नदीचा किनारा असते असा आणि भरती येते पहा अशी लहर येतात छोट्या छोट्या अशी लहरी येतात, बरोबर. अशी लहरी येतात म्हणजे ती भरती होते, राईट. म्हणजे टाईड म्हणजे नेमकं दुसरं तिसरं काय नसून तर टाईड म्हणजे भरती.
पोलीस भरती नाहीये, ही भरती. लक्ष द्या. ओके मॅम. पोलीस भरती नाहीये तर ही भरती, जे भरती आणि ओटी मध्ये भरती, ही भरती. तर बीइंग ऑन द ब्रो ऑफ अ टाइड. आता ब्रो म्हणजे काय? ब्रो म्हणजे जी शेवटची बारकी म्हणजे छोटी लहर असते त्याला आपण काय म्हणतोय तर म्हणजे किंवा किनाऱ्याला आपण काय म्हणू शकतो? आपण इथं ब्रो म्हणू शकतो. म्हणजे जे शेवटचे टप्पा आहे त्याला आपण ब्रो म्हणू शकतोय. आता आपले भुवय सुद्धा शेवटच्या टप्प्यावर आहेत ना आपल्या शरीराच्या वर. तशाच प्रकारे आता आपण इथं ब्रो हा शब्द इथं उच्चारून घेतलेला आहे. बीइंग ऑन द ब्रो ऑफ अ टाइड. तर बीम म्हणजे काय? छोट्या लहरीला आपण बीम म्हणतोय. ही जी छोटी लहर असते शेवटच्या टप्प्यावरची ती जशी स्प्रिंग करते क्विकली मध्ये पहा अशी येते परत मागे जाते, असं येते परत मागे जाते, बरोबर ना? तशाच प्रकारे ती सुद्धा काय करते? स्प्रिंग करताय लाईक अ बीम ऑन द ब्रो ऑफ अ टाइड. काय? तर बीम ऑन द ब्रो म्हणजे त्या या किनाऱ्यावरच्या बीम म्हणजे छोटी लहर जशी त्या भरतीच्या वेळेस जशी क्विकली मूव्ह होते तशाच प्रकारे नवरी सुद्धा काय क्विकली मूव्ह होत आहे. म्हणजे हे जे आहे सर्व एकच अर्थ आहे, फक्त ते इकून तिकून आपली कवयित्री जे आहेत कवयित्री ते आपल्याला फिरवत आहेत किंवा ते कविता कंप्लीट करायचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरी तिसरं पहा, ही जे आहे तर शी फॉल्स लाईक अ टीयर फ्रॉम द आईज ऑफ अ ब्राइड. राईट. शी फॉल्स लाईक अ टीयर्स. ती पडत आहे म्हणून, ती नेमकं खाली पडत नाही म्हणजे पडल्यासारखं होत आहे. कसं? तर आपले टीयर म्हणजे जे अश्रू असतात, नवरी पहा लग्न होतात, लग्न झाल्यावर नवरी जसे लढते नाही बरं, रडते म्हणजे लढल्यावर काय छान पैकी तिचे जे अश्रू असतात असे टुणूक खाली पडतात. पहा इथले अश्रू इथं पडतात, म्हणजे पडतात म्हणजे खालीच पडत नाही, थोडं खाली. राईट. जसं सरकत येतात ना तशाच प्रकारे शी फॉल्स. ती सुद्धा काय करत आहे? ती सुद्धा पडल्यासारखं होत आहे किंवा ती पडत आहे. कशी? लाईक अ टीयर फ्रॉम द आईज ऑफ अ ब्राइड. राईट. टीयर फ्रॉम द आईज. टीयर म्हणजे काय हो? तर टीयर म्हणजे दिसू काय नसून अश्रू आहेत. फ्रॉम द आईज ऑफ अ ब्राइड म्हणजे कुठल्या? फ्रॉम म्हणजे पासून, कुठं? तर आईज पासून म्हणजे डोळ्यातली. कोणाच्या? तर ब्राइडच्या म्हणजे नवरीच्या डोळ्यापासून जे अश्रू खाली पडतात तशाच प्रकारे ती काय करत आहे? फाल करत आहे. पडत आहे म्हणजे खाली पडतच नाही, म्हणजे ते फाल करत आहे म्हणजे खाली येत आहे असं याचा अर्थ होतोय. लाईटली वी ग्लीड अँड वी सिंग. तर लाईटली आपण माहित आहे. लाईटली म्हणजे काय? हलकेसे. राईट. हलकेसे आम्ही काय करत आहोत? आम्ही ग्लीड करत आहोत म्हणजे सरकत देत आहोत. अँड वी सिंग आम्ही गात आम्ही हलके तिला घेऊन जात आहोत. राईट. आता हे याचा अर्थ झाला. वी बिअर हर अलॉंग लाईक अ पियर ऑन अ स्ट्रिंग. वी बिअर हर अलॉंग लाईक अ पियर ऑन अ स्ट्रिंग. ते आपण अगोदर पण पाहिलं आपण. ते काय करत आहोत? तर आम्ही काय करत आहोत? बिअर म्हणजे वाहून नेत आहोत. कोणाला? तिला. अलॉंग म्हणजे सोबत. आपण सांगले पहा. लाईक म्हणजे सारखे. राईट. कशासारखे? पियर ऑन अ स्ट्रिंग. जसं तारेवरचे जे मोती जे जसं सरकतात त्याच प्रकारे ते यांनी काय करायचं? वी बिअर हर अलॉंग असं करत आहे. तुम्हाला एकूणच याचा अर्थ समजला असेल तर खूप चांगलं. परंतु आता पण आपलं एवढं जर झालं ना याचा अर्थ काय होते पहा. तर तुम्ही एक बार फक्त कविता किंवा हे पूर्ण एक बार पहा वाचून. आपण एका तर ही कविता आपल्याला कमी वेळेत जास्त उरकायचं होतं, त्यामुळे आपल्याला काय झालं तर वेळ जास्त झालेला आहे पहा. त्यामुळे आपण जे वर्क म्हणजे जे मागचं जे वर्कचं सेक्शन आहे म्हणजे जे आपल्याला सोडून घ्यायचं आहे, जे कॉम्प्रेशन म्हणतो आपण त्याला, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करूया पहा.